मला असं वाटतं की NRCP जी आहे ही पंढरी आहे. म्हणजे जेवढे सगळे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत ते आपले भक्त आहेत आणि NRCP ही पंढरी आहे. त्या NRCP मध्ये राजू मराठी सर आहेत, पोखरे सर आहेत, मल्लिकार्जुन सर आहेत, मंजुनाथ सर आहेत, अवचारी साहेब आहेत. हे सगळे जे शास्त्रज्ञ आहेत ते विठ्ठल आणि रुक्मिणीचं काम करतात. आणि जो आपल्या बांधावरती येणारा जो संत तुकाराम आहेत, मला वाटतं ते भागवत पवार आहेत. याचं का म्हणतो त्याचं कारण असं आहे की शेतावरती या वयात जाणं, तब्येत मेंटेन करणं आणि शेतावरती जाऊन शेतकऱ्यांनी काय लावावं, कसं लावावं आणि कसं उगवावं, मला वाटतं हे भागवत भाऊ पवारांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार केला. त्यांना तुम्ही कधीही फोन करा, ते असतानाच थोडं साध्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगतात. आणि भागवत भाऊ पवारांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते वेगळ्या प्रकारचे तुकाराम आहेत, त्यांच्या भाषेमध्ये ते सांगतात. आणि मला खरंच अभिमान वाटतो की भागवत भाऊ पवारांसारखी लोक आपल्या ह्या महाराष्ट्राला भेटलेत. खूप क्वचित लोक असतात की शेतकऱ्यांपर्यंत जाऊन स्वतःचा जीव घालून त्याच्यामध्ये घाम गाळून ते काम करतात.